ओबीसीचा पंचायत समिती सदस्य होणार नाही, ओबीसीचा जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर कुठेही होणार नाही। म्हणजे काय चाललंय? आणि खरं तर या मराठ्यांना, या निजामी मराठ्यांना या राज्यामध्ये 96 कोळी मराठा सुद्धा आहेत, ते म्हणजे आम्हाला राजकारणातलं आरक्षण नकोय। परंतु जे जरांगीच्या नादी लागले, हे निजामी विचारांचे मराठे, हे आपलं आरक्षण संपवायला निघले। याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, हे राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही। तुम्हाला आरक्षण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे। आणि हे राज्य सरकार गॅजेट कोणतं काढतं? निजामाचं गॅजेट। म्हणजे तुम्हाला निजाम मान्य, परंतु आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही। हे चालणार नाही, हे आम्ही खपवून घेणार नाहीत। आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही राज्यभर मोर्चे काढू आणि या राज्यात त्या राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडायला लावू। रस्त्यावरली लढाईला आम्ही लढत आहोत, न्यायालयीन लढाई लढू। प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना आम्ही अनेक दिवसापासून मोर्चे मेळावे करत आहोत। आमच्या गाड्या फोडल्या जातात, माझी गाडी जाळी, लक्ष्मणरावच्या 7-8 वेळेस गाडी फोडण्याचं काम केलं, जीवे मारण्याच्या धमक्या। अरे धिकार चोटांनो, पाठीमागून तो कोणी धमक्या देईन, पाठीमागून कोणी गाड्या फोडीन, यांच्यात दम असेल तर यांनी समोर येऊन लढलं पाहिजे। आदरणीय बाळासाहेब आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आम्ही असल्या भिकारचोट आणि पाठीमागून हल्ले करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही। या राज्य सरकारच्या प्रमुखानं विधानसभेच्या टायमिंगला सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, आणि ओबीसी लगेच भूलथापाला बळी पडला। आम्ही कधी जात पाहिली नाही, मी कधी पक्ष पाहिला नाही, मी सर्व नेत्यांना मानतो, परंतु ओबीसीच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसत असेल तर ते मी सहन करणार नाही, आम्ही सहन करणार नाही। ओबीसी आमचा डीएनए मानणार आहे, ओबीसीने त्याला भरभरून मतं दिले। या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणून फक्त बाळासाहेबांनी यात्रा काढली। यात्रा ना काँग्रेसनं काढली, ना भाजपनं काढली, ना दोन्ही राष्ट्रवादीने काढली, ना दोन्ही शिवसेनेनं काढली, परंतु या राज्यातील ओबीसीने मतदान कोणाला दिली? या महायुतीला। आणि महायुतीने काय केलं? ओबीसीची राजकीय हत्या केली। फडणवीस साहेबांनी केसांनी गळा कापला ओबीसीचा, आणि ओबीसी आणखी सुद्धा भूलथापाला बळी पडते की काय? माझे ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, आपलं कोण परक कोण ओळखलं पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या, ज्यांनी आपलं आरक्षण हिसकावून घेतलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC STच्या अगोदर तुमचा विचार केला, ओबीसीचा, तुम्हाला 340व्या कलमात आरक्षण लिहून ठेवलं। म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण दिलं, आणि आज त्यांचे नातू श्रद्धांजली बाळासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवायला निघलेत। तुमचं कोणी नाही, परंतु तुम्हाला आपलं कोणी ओळखू येईना। तुम्ही थोडंही भूलथापाला दिल्या की विजय असं म्हणायला तयारच आहेत। काल ते एक आमदार माजलगावचं ते वयोवृद्ध आमदार, ते काय म्हटलं? निवडणुकामध्ये आम्ही चपटी, बकरं, कोंबडं आणि लक्ष्मी दर्शन हे बोललं। यांच्या बाप दाद्यापासून खरं तरी आता मागासवर्गीय झालेत साहेब। या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार मागासवर्गीय अशोकजी चव्हाण, मागासवर्गीय चिखलीकर, आजपासून यांना पाटील फिटील देशमुख सोडून द्यावे। कशाचे ढेकळाचे पाटील देशमुख आहे? अरे हे इतक्या लाजा गुंडाळ्या आणि नाकाला इतक्या गुंडाळ्या, याला ओबीसीचं तर गेलंच। उद्या जर मला याला एसटीतलं घेता का? अरे एकामेकाच्या अंगावर पडतील, हे इतके पळत येतील आम्हाला आरक्षण द्या म्हणून, आणि पुन्हा आम्हाला पाटील म्हणतील। अरे हे भिकार जोट आहेत।